यांच्याशिवाय रंग नाही. नुसतं लोणचं घातलं आणि त्याच्यात जर दुसरा पदार्थ काही टाकला नाही तर चव येते का? नाही. रुची रुची घेऊ क्रास ब्रह्मरस आवडी. हे ब्रह्मरस आहे आपलं भाग्य आहे. खाडे महाराज मी तर म्हणतो हे तुम्ही जे आता विद्यार्थी तयार केले नाही त्यांच्या आई वडिलाला धन्यता द्यायला लागते. आई वडिलाला, कारण त्यांचं जे कर्म आहे हे त्यांच्या पाठीमागं उभं असतं. आणि एकदा सवय लागली पडले वळण फार सात्विकता प्राप्त होते. ही सात्विकता प्राप्त करायची. तसं बारीक जर विचार आपण केला ना या गणेशाच्या पुढं आपण नतमस्तकच व्हायला पाहिजे. कारण विद्येची देवता आहे महाराज. सुख करता वार्ता नुरवी पूर्वी प्रेम कृपा सर्वांगी सुंदर कंठी मुक्ता फळाची. मुक्त फळ म्हणजे मुक्ती. ज्ञानोबाराने सुद्धा ज्ञानेश्वरी लिहिताना लय मोठं वर्णन केलं महाराज. माऊली सारखं वर्णन कुठंच दिसत नाही. बघा ना माऊलीचं ज्ञान. तुका म्हणे नेनो म्हणून ठेवली. सुरुवात करताना पहिला शब्द मारला आहे ओम. ओम ओ उ आणि म. आकार उकार मकार. हे पहिलं ओम शब्दाचा अर्थ लक्षात ठेवा. आकार उकार मकार करती हा विचार पर विठ्ठल हा परंपर न पडे राया. माऊली तर सरळ म्हणतात ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था. ओंकार काय शब्द आहे? ओम नमोजी आद्या. ओम नमोजी आद्या वेद जय जय स्वसमेध्या आत्मरूपा. एकाच वेळीचा अर्थ जर मिळाला ना तर मुक्तीच. आत्मरूपा कुठे न घातलंय ना मग. महाराज संतांचे वचन जर बारीक पाहिले ना बारीक तर त्यांचा अन्वय अर्थ वेगळाच निघतो. माऊली तर वृत्ती प्रभाकरामध्ये सुद्धा बोलतात रंभा गर्भ आकाशे निघाला जैसा शिवशक्ती समावेशे नमन केले मी आईसे रंभा गर्भ आकाशे निघाला जैसा. आता रंभा म्हणजे कोण पटकन सांगा. थोडस आपल्या बुद्धीला खाद्य लागेल ना. रंभा गर्भ म्हणजे रंभेचा गर्भ नाही का. आकाशेरी घालला जायचा एवढीचा अर्थ कसा लावायचा कळते नाही. शिव शक्ती. शिव शिवाची शक्ती या दोन्हीला नमन कसं करायचं? माऊली म्हणतात नमन केले मी आईसे कैसे रंभा गर्भ आकाशे निघाला जैसा. माऊलीनं केळ आहे का केळ आपली तिला रंभा म्हटले रे. काय म्हटले रे? कारण 56 भाषेचा भाषा सुद्धा आपल्याला माहित नाही पण सगळ्या भाषेचा समावेश मराठीत केला हे आपलं भाग्य आहे. हे मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करी घेणे देणे सुख जीवरी होऊया जगा. पहिलं भाग्य आपले. माऊलीला सगळ्या भाषा अवगत होत्या, सगळ्या बोलता येत होत्या, सगळ्या कळत होत्या, पण सगळ्या एकीकडे सारल्या आणि मराठी भाषेला प्राधान्य दिले. माझा मराठाचा बोल कौतुके अमृता देही पैदा जिंके ऐसी अक्षरे रसिके रसिके. ऐकणाराला अशी अक्षरे मिळवीन की बस तृप्त झाले पाहिजे.
रंभा शब्द वापरला ना, केळीला वापरलाय. तुम्ही केळीचे साल काढा. साल काढता 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 आतमध्ये कडक भाग लागत नाही, गोल पाकळी, काय पोकळी. आणि एक 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 साल काढली की आपली पोकळी या मध अक्षरामध्ये पेरून जाते. जसं त्या रंभेच्या गर्भातला पोकळ भाग आणि हा आकाशाचा भाग हा एकूण एकात मिसळून जातो. मावडी सांगतात मी तसं नमन केले शिवशक्तीला. ज्ञानोबाची ज्ञानेश्वरी साधी समजू नका. नाही नाही, नामदेवांत सगळ्यात श्रेष्ठ ज्ञानेश्वरी. एक तरी